नमस्कार मित्रांनो, मी नंदकुमार खुडके, योग शिक्षक परभणीवरून या योग वर्गामध्ये आपलं स्वागत करतो। आपण आता प्रत्यक्ष योगासनाच्या प्राणायामाला सुरुवात करणार आहोत। योग साधनेचा अभ्यास करण्या अगोदर आपण एक प्रतिज्ञा घेऊयात। ती प्रतिज्ञा अशी आहे, माझे शरीर ही माझी संपत्ती आहे। या संपत्तीच्या मदतीनेच मी इतर संपत्ती मिळवणार आहे आणि त्या संपत्तीतून लाभ घेणार आहे। पहिली संपत्ती ही माझं शरीर आहे, म्हणून या शरीराची मी आत्ता या क्षणापासून काळजी घेणार आहे आणि त्याचं रक्षण करणार आहे। यासाठी योग साधनेचा अभ्यास करून मी या योग वर्गाला दररोज जॉईन होईल किंवा त्याचा अभ्यास करीन अशी मी प्रतिज्ञा करतो। तर सुरुवातीला आपण विभागीय श्वसन शिकणार आहोत। विभागीय श्वसन हे 3 स्तरावर होते। 3 स्तर म्हणजे एक पोटाचा भाग, हा छातीचा भाग आणि हा छातीच्या वरील जो भाग आहे तो खांद्याचा भाग। जे कोणी घरात वयस्कर असतील किंवा ज्यांना उच्च रक्तदाब असेल, त्याचप्रमाणे पोटाचं काही ऑपरेशन वगैरे झालेलं असेल, अशाने फक्त हे करू नये किंवा डॉक्टरच्या किंवा योग शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार करणं हरकतीचं नाही। याचे लाभ काय आहेत तर महत्त्वाचं आपलं जे फुफ्फुस आहे, या फुफ्फुसाची क्षमता वाढते, ते लवचिक होते। त्याचप्रमाणे शरीरातील रक्ताभिसरण संस्था याचं कार्य सुधारते आणि आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते। इतका हा विभागीय श्वसनाचा पहिला म्हणजे आपण जे पहिलं शिकणार आहोत प्राणायामामधलं, त्याचे हे सगळे फायदे आहेत। तर याची कृती कशी आहे? आपण सुरुवातीला वज्रासनात बसायचं। आता मी जे बसलेलो आहे हे याला सुखासन म्हणतात किंवा साधी मांडी घालून बसणे असं म्हणतात। आता वज्रासनात बसायचं म्हणजे काय तर पहा, दोन्ही पाय हे समोर आहेत आणि माझे हे जे हात आहेत हे आपल्या शरीराच्या बाजूला आहेत। मग हा जो उजवा पाय आहे हा उजव्या आपल्या मांडीखाली घ्यायचा, डावा पाय डाव्या मांडीखाली घ्यायचा। आपले जे हात आहेत ते आपल्या या मांडीवर ठेवलेले आहेत। आता पाठीमागील जी बाजू आहे तर ह्या जे टाचा आहेत ह्या टाचावर बसायचं नाही, तर जसं की खेड्यामध्ये पूर्वी चूल होती, चुलीवर आपण एखादं भांडं ठेवत होतो, तसा आपला हा नितंबाचा भाग त्या अशा आपल्या टाचा बाजूला करायच्या। आपले जे अंगठे आहेत ते जुळवायचे आणि असं बसायचं। ज्याला कुणाला बसता येत असेल त्याने बसायचं, अन्यथा साधी मांडी घालून सुद्धा आपल्याला हे करता येते। ही त्याची स्थिती आहे, लक्षात आली असेल तुमच्या। आता हे जे बोटं आहेत, हा अंगठा आहे आणि हे तर्जनी आहे, या 2 बोटाचा हा स्पर्श असा होणं आवश्यक आहे। हा 2 बोटाचा स्पर्श, आपले हात आपल्या मांडीवर, कंबर पाठमान सरळ आहे। पाठीमागे मी टाचेवर नाही बसलो, तर टाचा अशा विलग आहेत, माझे अंगठे असे जुळलेले आहेत आणि मी सुखावह अवस्थेमध्ये बसलेलो आहे। तर्जनी आणि अंगठा हे एकमेकाला स्पर्श केलेले आहेत। आपण त्याच्या मुळाशी सुद्धा घेऊ शकतो किंवा स्पर्श करू शकतो। इथे मात्र कंबर पाठमान सरळ आहे। आता आपल्याला 3 प्रकारचं श्वसन करायचं, याला विभागीय श्वसन असं म्हणतात। सुरुवातीला आपण श्वास घेतल्यानंतर पोट पुढे येईल आणि श्वास सोडल्यानंतर पोट आपलं मागे जाईल। आता आपलं लक्ष कुठं असणार आहे, आपली सजगता कुठं असणार आहे तर आपल्या या पोटावरच असणार आहे। मग श्वास घेताना बघा, आता मी श्वास घेतोय, श्वास सोडतोय। श्वास घेताना पोटाचा भाग पुढे येतो आणि श्वास घेताना पोटाचा भाग पुढे येतो आणि सोडताना पोटाचा भाग मागे जातो। हे आपल्याला 3 वेळेस करायचं। श्वास घेतलाय मी, मनातल्या मनात आपण 5 पर्यंत म्हणू शकतो। आता सोडतानाही 5, 5, 4, 3, 2, 1।
तोंडाने म्हणायचं नाही, मनातल्या मनात म्हणायचं. कारण की आपण तोंड बंद आहे आपलं आणि आपले जे श्वास घेतोय तो आपल्या नाकपुडीने घेतोय. पुन्हा एकदा सोडतोय. तुम्हाला स्पष्ट श्वास घेतल्यानंतर पोटाचा भाग पुढे आलेला आहे, श्वास सोडल्यानंतर पोटाचा भाग मागे गेलेला आहे. लक्ष फक्त पोटावर आहे, खांदे सरळ आहेत, आपलं शरीर स्थिर आहे, डोळे मात्र बंद आहेत. आता दुसरी क्रिया आपण या छातीत करणार आहोत. आता श्वास आपण छातीत घेणार आहोत. छाती पूर्ण विस्तारते आपली आता आणि श्वास सोडणार आहोत. छातीचा भाग असा विस्तारणार आहे आणि सोडल्यानंतर तो पूर्वस्थितीत येणार आहे. असे हे 3 आवर्तन करायचे. श्वास घेणे आणि पूर्ण सोडणे, याला 1 आवर्तन, असे 3 आवर्तन करायचे. आता तिसरा जो आहे तो छातीच्या वरचा जो भाग आहे हा खांद्याचा भाग आहे. इथपर्यंत श्वास येतो, म्हणजे श्वास घेतल्यानंतर हा खांद्याचा भाग वर जातो आणि श्वास सोडल्यानंतर खांद्याचा भाग खाली येतो. हाताची चिन्ह मुद्रा आहे. अशा 2 मुद्रा महत्त्वाच्या आहेत. एक आहे ज्ञान मुद्रा, एक आहे चिन्ह मुद्रा. पण इथे ही चिन्ह मुद्राच महत्त्वाची आहे. ह्या मुद्रा कशासाठी आहेत तर यांचा सूक्ष्म असा लाभ संपूर्ण शरीरावर होतो, म्हणून ह्या मुद्रा धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. चला आता तिसरा आपल्याला करायचंय. खांद्याकडे जाणारा आपला श्वास आहे छातीतून. पूर्ण श्वास घेतलेला आहे मी, खांदेवरच्या दिशेला आलेत. आता श्वास सोडणार आहे. खांदे पूर्वस्थितीत येतील. पुन्हा मी श्वास घेणार आहे. श्वास सोडणार आहे. तुमच्या लक्षात आला असेल, सुरुवातीला लक्ष पोटावर होतं. 3 वेळेस आपण ही क्रिया केली. श्वास घेतला, सोडला. दुसऱ्या वेळेस आपण छातीवर आपलं लक्ष होतं, म्हणजे सजगता छातीवर होती. श्वास घेतला, सोडला. हे असे 3 वेळेस आपण केलं. हे 3 आवर्तन केले आणि नंतर मग खांद्याकडे श्वास भरून घेतला. याला म्हणतात उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन आणि ऊर्ध्व वक्षीय श्वसन. हे 3ही श्वसनं आपण आता एकदा करूयात. श्वास घेताना पोटातून, छातीत आणि ऊर्ध्व वक्षीय म्हणजे खांद्याकडे. सोडताना अगोदर ऊर्ध्व वक्षीय भागाकडून, नंतर वक्षीय भागाकडून आणि उदरीय भागाकडून पोट मागे जाईल. ही अशी जर क्रिया करत गेलात तुम्ही तर हे अगदी करेक्ट ज्याला म्हणतो असं हे विभागीय श्वसन आहे. म्हणजे आपण प्राणायामाचा अभ्यास करत असताना याच पद्धतीने जर आपण केला तर तुम्हाला जीवनात सारे जे लाभ आहेत प्राणायामाचे ते या मुळापासून होतात. म्हणजे हा पहिला श्वसनाचा अभ्यास आपण केलाय मित्रहो. तुम्ही असा हा करत चला. लक्षात आला असेल तुमच्या, सुरुवातीला पोटातून 3 श्वास घेणे, सोडणे, लक्ष फक्त पोटावर, हे 3 वेळेस करायचं. नंतर छातीचा म्हणजे वक्षीय हळूवार श्वास घ्यायचा आणि सोडायचा, हळूवार श्वास घ्यायचा, सोडायचा, 3 आवर्तन. आणि मग वर खांद्याकडे, खांदे वर उचलल्या जातात आणि हळूवार खाली जातात. ह्या श्वसनाला म्हणायचं विभागीय श्वसन. हे पहिलं श्वसन आहे. लक्षात आला असेल तुमच्या. मग ह्याचा दररोज अभ्यास करा आणि काही अडचण असेल तर मला विचारा. आपण थांबूयात. धन्यवाद.